उन्हाचा कडाका वाढलाय, नागरिक हैराण झालेत, पण यंदा एक मोठा बदल दिसतोय। शहरात पानपोई कमी आणि रांजण विक्री ही घटली आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरात तापमानाने चांगलाच तडाखा दिलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांना थंड पाण्याची गरज अधिक भासत असते। मात्र यंदा शहरात धर्मदाय पानपोईची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे। पूर्वी विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून ठिकठिकाणी पानपोई उभारल्या जात असत। मात्र यंदा अशा उपक्रमांमध्ये घट झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे। या परिस्थितीत मातीच्या रांजण आणि माठांच्या विक्रीत वाढ होईल अशी अपेक्षा होती। मात्र प्रत्यक्षात चित्र उलट दिसत आहे। विक्रेत्यांच्या मते मातीच्या भांड्यांची मागणी मर्यादितच राहिली आहे। रांजण विक्रेते गोपाल रोतोडे यांनी विक्री घटल्याची व्यथा व्यक्त केली। नागरिकांचा कल बाटलीबंद पाणी आणि वॉटर कूलर कडे जास्त असल्याने पारंपरिक मातीच्या भांड्यांचा वापर कमी होत आहे। परिणामी रांजण व्यवसायावर मोठा परिणाम झालाय। दरम्यान वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी पुन्हा पाणपोई उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे। काका, आपलं नाव काय? गोपाल दत्तात्रय रोटोळे। आपण जो हा माठाचा रांजणांचा व्यवसाय करता आहे, किती वर्षापासून करता? 40 वर्षापासून। अच्छा, बरं, मला सांगा की जे रांजणं यावर्षी जे विक्री होत आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे कमी विकल्या जात आहेत की जास्त विकल्या जात आहेत? कमी विकल्या जातात। त्याला कारण काय? कारण ते वातावरण आणि हे ॲक्वागार्डचं जे कॅना निघाला की नाही, त्यामुळे माठाचा आणि राजनाचा उठाव कमी होत आहे। पानपोया वगैरे कमी झाल्या? पानपोळ्या पण कमी झाल्या आहेत, त्याच्यामुळे राजनाचा उठाव कमी आहे। बरं, एक मोठा रांजण, सगळ्यात मोठा रांजण किती लिटरचा असतो आणि तो किती रुपयात विकला जातो? तो कमीत कमी 120 लिटरचा असतो। तो 1000-1100 रुपयाला विकला आहे। अजून आपण काय काय विक्री करता? माठ, कुंड्या, भरणे, रंगीत माठ, काळे माठ। सांगा, हे जे आपण माठ आणि रांजण तयार करतो त्याकरता आपल्याला ते भाजण्याकरता हवे तयार करायला लागतात। जेव्हा एखादी अतिवृष्टी झाली, पाऊस पडला, तर त्याचं आपलं काही नुकसान मिळते का? काही नुकसान मिळत नाही। शासनाकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? मग नुकसान भरपाई मिळायला पाहिजे मग प्रत्येकाला। तरी शेतकऱ्याला देतात, तरी प्रत्येक उद्योगवाल्याला शासनाने भरपाई द्यायला हवी। बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक पद्धती मागे पडताना दिसत आहेत, पण वाढत्या उन्हात नागरिकांसाठी पाण्याची योग्य व्यवस्था करणं ही काळाची गरज आहे। पण आता प्रशासन आणि समाज याकडे किती लक्ष देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।